इथं मराठी जोगवा पिक्चरचं शूटिंग झालं होतं. हाय नमस्कार, मी पूर्ण अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हां काय झालं गाडीला? सो गावाकडचा डे सेकंड आहे. आत्ता वाजलेले आहेत 12 आणि सगळं आवरून ना आम्ही निघालो आत्ता मावशींच्या घरी. कारण मग हे 2 दिवसात गेलं ना की बिलकुल आम्हाला तिकडे जायला भेटणार नाही. सो म्हटलं की म्हणून हे आहेत ना तसं जायचं. समर फ्रेंडली साडी होती माझ्याकडे, सो म्हणून मी घातलेली आहे. खूप छान पण वाटायला लागलेली आहे. आता चला वरती आलेलो, इथे गाडी लावलेली होती म्हणून, आणि ती घेऊन मग आता जातो. भरपूर गरम म्हणजे भरपूर गरम व्हायला लागलं. सो बघू. पण गावाकडे आल्यापासून खरंच खूप छान वाटतं. एक थोडंसं फ्रेश. आणि विहान तरी नुसता इकडे तिकडे फिरतोय, मासे पकडतोय. हो ना विहान? स्वतः गाडी काढलेली आहे. चला. हो रोहन येतो. चला. आता चंदगडमध्ये जाऊ आणि घेऊ. त्या दिवशी ॲक्च्युली काय झालं, ड्रेस बघत होते मी, पण आम्ही लेट खूप गेलो होतो. सो त्या दिवशी मला मनाचा काय भेटला नाही आहे. त्यामुळे आता मला ड्रेस घ्यावा लागेल आणि थोडंसं काहीतरी खायसाठी वगैरे घेऊन मग जे आहे ते पुढे जाऊ. आणि मी बघू शकता पाठीमागे कसलं मस्त हिरवं छान आहे, म्हणजे छान वाटतं. पण पावसाळ्यामध्ये राहायला नको वाटतं. हो ना, पावसाळ्यामध्ये खरंच नको वाटतं राहायला. 2:30 वाजला होता तेव्हा साधारण आम्ही मावशींच्या घरी पोहोचलो होतो. थोडा वेळ बाहेरच बसलो आणि त्याच्यानंतर जे आहे ते बाळाला घ्यायला गेलो. आणि बाळ जे आहे ते झोपलीच होती ती अगोदर म्हणजे. आणि त्याच्यानंतर जे आहेत ते मग आमच्या थोड्याशा गप्पाटप्पा चालल्या होत्या, कारण आता भरपूर दिवसांनी भेटले नाही की अशा गप्पाटप्पा होतच राहतात. आणि त्यामध्ये विहांची पण मस्ती वगैरे सगळं चालूच होतं. काय घेऊन जाते तुझं? आता पकडू नका. आणि लग्नानंतर जे आहेत ते पहिल्यांदाच मी आणि अमोल जे आहेत ते आम्ही मावशींच्या घरी गेलो होतो. आणि मावशीनं मस्त आमच्यासाठी सगळ्यांसाठी ना मस्त असं मटणाचं वगैरे जेवण केलं होतं. छान असं जेवण वगैरे केलं. आणि त्यांच्यानंतर जे आहे ते आम्ही बाहेर आलो. जायचं नाही का? एवढंच काय आतमध्ये जायचं नाही? तो मस्त जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर जे आहे तर सिरसंगीमध्ये जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं हे झाड आहे वटवृक्षाचं. आणि इथं मराठी जोगवा पिक्चरचं शूटिंग झालं होतं. सो आता आतमध्ये अमोल हे आणि विहान आणि मावशीचा मुलगा गेलेला आहे. लेडीजला आतमध्ये बिलकुल पण एंट्री नाही आहे. सो त्यामुळे मग मी इथं बाहेर थांबलेली आहे. मला म्हणजे शुभांगीची आजी आहे ना, सो त्यांनी आधीच सांगून पाठवलं होतं की आतमध्ये लेडीजला एंट्री नाही आहे, सो तू नको जाऊ, तू बाहेर थांब म्हणून. आणि बाकीचे जे आहेत ते हे जाऊन येतील म्हणून. आणि खूप म्हणजे जुनं झाड आहे. एक फांदी होऊन भरपूर असं जे आहे ते बघू शकता. इथं झाडं झालेले आहेत. वडाचं झाड आहे 150 वर्षापूर्वीचं. आणि मस्त इथं शूटिंग पण तेव्हा झालं होतं. आणि छान वाटतं इथं पण. बरोबर मावशी बोलली की थोडंसं जा. आणि यांचं इथं शेत पण आहे. सो काका पण तिकडे गेले, सो ते पण बघून ये म्हणून. आणि मग चला आता विहान येतोय बघा. सो ते बघायला मग आम्ही आलोय. तू नको म्हणे ये. असं आहे का? अरे रडायचं नाही. का रडायला लागला तू? नौटंकी झालं, गेलं रडू गेलं तेवढंच. ते खेळायला बघ, ग्राउंड बघ केवढं मोठं आहे. क्रिकेट खेळणार का तू? इथं मागे काहीतरी शुभम हे होतं ना, काहीतरी यात्रा होती काय? यात्रा असते, पावसाळ्यात असते. पावसाळ्यात काय? तेव्हा ते पिक्चर शूट झालं तेव्हा भरपूर लहान होता असेल ना तुम्ही? काय नव्हतं ना असंच. आता बा हे करून घेतलं तर तो समान आहे ह्यांचा. इकडं गोटा आहे. तर चला म्हटलं थोडंसं बघून येऊया. आंबा कुठे आहे बघ. आंबा कुठे आहे म्हणा? आंबा काका शेतात आहे. आता
So, चला हा इकडे नाहीत काय आहे ना आळमा त्यामुळे काय वाटत नाही. अजून वाढायला त्यामुळे अजून सोडत नाही नंतर सोडत. असं मोकळं पण आहे ना इकडे त्यामुळे एवढं काय असं वाटून येत नाही. तुम्ही शेत बघ 1 2 किती आहेत. शुभमचं आवडतं काम. ही मोरा आहे ना, ही मोरा नसते ना. होय ही तिकडनं मावशी इथं छोटे छोटे आहेत बघ विहान. छोटे छोटे किती आहेत बो 1 2 3 4 आहेत छोटे छोटे. हंबा बघ कवा रे बाप मावशी इकडनं तिकडी कधी करते रोज. आता एक आराम असते म्हणा. मधनं असेल ना काय आहे जरा कच्चा रोड आहे नाही चालत चालत रोज मावशी काका इथून मधनं जाते सर्व शाळेजवळ तिथं बाहेर पडत. जायचंय तुला हंबाजवळ जा 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 मामा घेऊन जातात. जा ना घाबरतो. हात लावून या टच करून या. हा टच करून या. हा टच कर त्याला टच कर. मारतोय काय तिला मारते तिला मारते टच कर. ती पाठी येऊ खालून खालून येऊ काय करायला लागली. मारेल मारेल खाते तुला खाते खाते तुला. बकरी असती नाही तर जाऊन हात लावला असता. बकरी नाहीत ना. पाण्याचं काही टेन्शन नाही इकडं. बघ किती आंबा. नाटकी नोटंकी लय येते. विहान आमचा इथं दूध बिस्किट खात बसलेला आहे. विहान भूक लागले. भूक लागले. बस बीबीला खेळा. उठ म्हणते लांबून बघू शुकांची सांगता काय म्हणजे कुठला कुठे वारं इतकं यांच्या वाऱ्यानं ना टोपीच पडली खालती इथं. चला विहान झोपलाय ना त्यामुळे काय ते. हे अमोल हे बघ विहान बघा कसं झोपलंय. हे विहान आम्ही चाललो. हे बघ घ्या आणि टोपी सांभाळा बरं तुमची. मी 4 वेळा उतरणार नाही तर साडी घालून एकदा बसायचं मुश्किल होतं मला. आणि 10 वेळेला नुसतं खालती उतरावं लागतं. आणि हा विहान मध्ये बसला ना त्यामुळे मला अजिबात बसता येईना. चला येते वेळी घेऊन आलीस का? नाही हात नको लाव. हे होतं सकाळी घेऊन आलेले हे रोहन वगैरे असेल. हे बघ फिश आहे फिश. नको नको मी करते तू बघ ना. वाव फिश आणलंय विहाननी. दाखव जरा. बघा मग फिश बघा मग. रोहनने आणलं होतं कुठून तरी पकडून. आम्ही पहिलं ते जाळीची पुट्टी घेऊन जात होतो ना पकडायला. कपडे दुकाने असं साडी पकडून असं आणि बाटली ते असं हातामध्ये घेतली तर मरणार ते. हे कसं करायला लागलंय. पाणी कमी आहे का पाणी कमी आहे. पाणी आहे की भरपूर. हा विहान आता त्याला सकाळपर्यंत ठेवेल तर अनेक पाहिजे होतं त्याच्या जोडीला. हे सोड पकडू कशी
मरेल पापते. विहीन हाताला रे कशानं चावलं. बघा बघा म्हणायचं. अको ठेवा खाली ठेवा. खाली ठेवा. ते बघ कसं करावं लागलंय. फिशचं नाव काय बा? फिशचं नाव काय? विहान आहे फिशचं नाव. विहान तुला आवडतो फिश?